सरकार पोरांना घाबरत आहे. 56 इंची हवाल्यांची हातभर फाटली आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं आहे. ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात येणार आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांना इथून हटवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामुळे CJP समर्थक कार्यकर्त्यांनी हार न मानता आंदोलन कायम ठेवलेलं असून CJPचे संस्थापक अभिजित दिपके हे उपोषणाला बसले आहेत. आज CJPतर्फे विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आहे. मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सुरक्षा यंत्रणांमुळे परिसर पूर्ण छावणीचं स्वरूप आलेलं आहे. आज सकाळपासूनच दिल्लीतील जंतर मंतर परिसरात दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि आज सकाळपासूनच दिल्लीतील जंतर मंतर परिसरात दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अतिशय गोंधळाचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र चढवलेलं आहे. राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यावर सरकारवर हल्लाबोल चढवलेला आहे. सरकार पोरांना घाबरलं आहे. शुद्ध मराठीत सांगायचं तर 56 इंचवाल्यांची हातभर फाटली आहे अशा शब्दात राऊत कडाडले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.